विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 12वी वाणिज्य विषय चिटणीसाची कार्यपद्धती या विषयातील प्रकरण 1चं स्वाध्याय शिकणार आहोत. आता या प्रकरण 1 मध्ये स्वाध्यायामध्ये असं आपल्याला 10 उपप्रश्न आहेत आणि त्या 10 उपप्रश्नापैकी कोणतेही 4 उपप्रश्न आणि एका उपप्रश्नामध्ये 5 प्रश्न असे आपल्याला 20 मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. यातला पहिला प्रश्न आपण घेणार आहे. प्रश्न क्रमांक 1 मधील अ. खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. आता इथे आपल्याला स्पष्ट सूचना दिलेली आहे की योग्य पर्याय निवडून वाक्य आपल्याला पुन्हा लिहायचं आहे. वाक्य पुन्हा लिहिताना आपल्याला त्यामध्ये उत्तर लिहून उत्तराला आपल्याला अंडरलाईन करावं लागणार आहे. पहिलं काय दिलेलं आहे प्रश्न, टिंबटिंब हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन याच्याशी निगडीत आहे. आता याच्यामध्ये 3 पर्याय दिलेले आहेत, उत्पादन, विपणन आणि वित्त. याचा अचूक पर्याय आहे वित्त. आपल्याला रिकाम्या जागामध्ये पूर्ण शब्द लिहायचा आहे आणि त्या शब्दाला आपल्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. दुसरा प्रश्न दिलेला आहे, वित्त म्हणजेच कंपनीच्या टिंबटिंब बाबींचे व्यवस्थापन करणे. इथे पर्याय दिलेले आहेत आर्थिक, विपणन आणि उत्पादन. याचं अचूक उत्तर आहे आर्थिक. रिकाम्या जागा भरामध्ये आपल्याला बरोबर त्या ठिकाणी उत्तर लिहून त्या उत्तराला अंडरलाईन करायला विसरायचं नाही. तिसरा प्रश्न दिलेला आहे, संस्थात्मक वित्त व्यवस्था व्यावसायिक संस्थेने केलेल्या टिंबटिंबचे संपादन व त्याचा विनियोग या गोष्टींची हाताळणी करते. ह्याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत मालाचे, ब दिल्या भांडवलाचे, त्यानंतर क दिलेला आहे जमिनीचे. ह्याचं उत्तर आहे भांडवलाचे. आपण बरोबर उत्तराच्या जागेवरती तो शब्द लिहून तो शब्द हायलाईट करणार आहे. चौथा प्रश्न दिलाय, कंपनीला सरकारकडे टिंबटिंब भरावा लागतो. पर्याय कर, दुसरा पर्याय लाभांश, तिसरा पर्याय दिलाय व्याज. आता ह्याचं उत्तर आहे कर. इथे आपण काय लिहिणार आहोत, शब्द कर. पाचवा प्रश्न दिलेला आहे, टिंबटिंब म्हणजेच कोणत्याही प्रकारची स्थिर मालमत्ता होय. त्यामध्ये अधिकृत भांडवल, विक्रीस काढलेले भांडवल आणि तिसरा पर्याय दिलेला आहे स्थिर भांडवल. आता स्थिर भांडवल म्हणजे काय, स्थिर मालमत्तेमध्ये गुंतविले जाणारं भांडवल. याचा पर्याय आहे उत्तर स्थिर भांडवल. स्थिर भांडवल आपण शब्द लिहिणार आहोत आणि उत्तर लिहून झालं की न चुकता लगेचच ते उत्तर अंडरलाईन करायला विसरायचं नाही. 6वा प्रश्न आहे, चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील आधिक्य म्हणजे टिंबटिंब होय. पहिला पर्याय दिलेला आहे खेळते भांडवल, नंतर दिलेला आहे भरणा झालेले भांडवल, तिसरा पर्याय दिलेला आहे अभिदत्त भांडवल. याचे योग्य पर्याय उत्तर आहे खेळते भांडवल. खेळते भांडवल शब्द आपल्याला पूर्ण लिहायचा आहे, कारण तो शब्द बऱ्याच वेळा मुलं अर्धवट शब्द लिहितात. असं न करता आपला शब्द तो पूर्ण लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर 7वा प्रश्न आहे, उत्पादन उद्योगाला स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी टिंबटिंब प्रमाणावर निधी गुंतवावा लागतो. पर्याय मोठ्या प्रमाणावर, छोट्या प्रमाणावर आणि कमीत कमी. याचं उत्तर आहे मोठ्या प्रमाणावर. शब्द लिहून झालं की न चुकता हायलाईट करायला विसरू नका. 8 नंबरचा प्रश्न आहे, लोकसंख्या उच्च दराने वाढत असल्यास काही उत्पादकांना ही व्यवसाय टिंबटिंब संधी आहे असं वाटते. तर बंद करण्यासाठी, वाढविण्यासाठी, कमी करण्यासाठी. याचा पर्याय आहे वाढविण्यासाठी. वाढविण्यासाठी शब्द लिहून झाला की नंतर अंडरलाईन करू असं न म्हणता लगेचच आपलं काम पूर्ण करायचं आहे. 9वा प्रश्न दिलेला आहे, एकूण टिंबटिंब म्हणजे व्यवसायातील खेळते भांडवल. आपण खेळते भांडवलाची व्याख्या अनेक वेळा आपण अभ्यास दिले आहे. ह्याचं उत्तर कसं असणार आहे, पर्याय खर्च, चालू मालमत्ता, चालू दायित्व. ह्याचं उत्तर आहे चालू मालमत्ता. म्हणजेच काय उत्तर असणार आहे पूर्ण, एकूण चालू मालमत्ता म्हणजेच व्यवसायातील खेळते भांडवल होय. शब्द झाला लिहून की अंडरलाईन करणार आहोत. त्यानंतर शेवटचा प्रश्न, टिंबटिंब म्हणजे इच्छित प्रमाणानुसार विविध स्रोतांचे निधी एकत्र करणे. 1 भांडवली अर्थसंकल्प, ब भांडवल संरचना, क भांडवली वस्तू. इथे सुद्धा एक खात्री करायची आहे की उत्तर आपल्याला पूर्ण लिहायचं आहे.
बऱ्याच वेळा विद्यार्थी एकच शब्द लिहितात आणि त्यांना असं वाटतं आपल्याला पूर्ण मार्क मिळतील. असं कधीच करायचं नाही आहे. पूर्ण वाक्य पूर्ण शब्द लिहून आपल्याला हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय होतं, विद्यार्थ्यांना अनेकांकडून काही चुकीचं मार्गदर्शन मिळतं की समजा 3 पर्याय दिलेले आहेत आपल्याला, त्या 3 पर्यायांपैकी 3ही उत्तरं लिहून आपल्याला मार्क मिळतात असं बऱ्याच वेळा मुलांना वाटतं. असं न करता जर तुम्ही वित्तच्या ऐवजी उत्पादन शब्द लिहिलं वाक्य पूर्ण केलं, विपणन शब्द लिहिलं वाक्य पूर्ण केलं, वित्त शब्द लिहिलं वाक्य पूर्ण केलं, तर तुम्हाला मार्क मिळत नाहीत. तुम्ही जो पर्याय पहिल्यांदा लिहिलेला आहे त्याच पर्यायाला तुम्हाला उत्तराला मार्क मिळतात. म्हणजे याचा तुम्ही गैरफायदा घ्यायचा नाही, कारण एक 3ही उत्तरं दिली की तुम्हाला असं वाटेल की बरोबर उत्तराला मार्क मिळतील. पण बोर्डानं असा आपल्याला नियम दिलेला आहे की उत्तर एकदाच जो लिहिल, जो पहिला त्याचा अटेम्प्ट असणारे, प्रयत्न असणारे, त्यालाच मार्क दिले जातील. आणि उत्तराला अंडरलाईन करायला विसरू नका. यामुळे त्याचा परिणाम पेपर तपासणाऱ्यावरती चांगला परिणाम होतो आणि त्याचा नक्कीच पुढील प्रश्न तपासताना सुद्धा त्याचा प्रभाव तसाच राहतो. त्यामुळे उत्तर लिहिताना अंडरलाईन करणं, वाक्य पूर्ण लिहिणं या खबरदारी घ्यायच्यात. आता आपण यातलाच प्रश्न क्रमांक 2चा आपण अभ्यास करूया. प्रश्न क्रमांक 1 मधील ब, जोड्या जुळवा. आता जोड्या जुळवा हा आपल्याला जो दिलेला आहे त्यामध्ये बोर्डाला सुद्धा गट अ मध्ये 5 अ ब कडं असणार आहेत आणि गट ब मध्ये त्याची आपल्याला 10 उत्तर असणार आहे. 10 पैकी 5 उत्तरं बरोबर असणार आहेत आणि 5 उत्तर आपल्याला तिथे जाणून बुजून चुकीचे दिलेले असतात. म्हणजे एकाची 2 उत्तर आपल्याला नसणार आहेत. तुम्हाला जे ब कडईमध्ये तुम्हाला जे उत्तर तुम्हाला पहिल्यांदा सापडेल किंवा तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्हाला समोर लिहायला हरकत नाही आहे. फक्त कसं करायचं की त्याच्यामध्ये आपल्याला ॲरो वगैरे करायचे नाही आहे. समजा आपण जे आपल्याला नवनीतमध्ये उत्तरं दिलेली असतात किंवा एखाद्या उत्तरं आपल्या सूचीमध्ये उत्तरं दिलेली असतात, तर गट अ मध्ये गट ब आपल्याला लिहिताना इथे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की गट अ समोर गट ब मध्ये उत्तरच असली पाहिजेत. म्हणजे चुकू नये असे तुम्ही बाण वगैरे दाखवू नका. आता तुम्हाला उत्तर दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे पर्याय लिहून त्याची देते, परंतु बोर्ड एक्झामला मात्र गट अ समोर त्याची उत्तर आपल्याला दिसलीच पाहिजे. मग आता आपण इथे लिहिणारे उत्तर तो पर्याय बघा कसा लिहिणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक प्रश्न नीट वाचायचा आहे. भांडवली अर्थसंकल्प. आता भांडवली अर्थसंकल्पाचं उत्तर आपण ब गटामध्ये शोधणार आहोत. ह्याचं उत्तर आहे गुंतवणुकीचा निर्णय. आता आपल्याला समजा आपण इथे एक रेष मारली, इथे आपण उत्तराचा कॉलम केला, तर उत्तराचा कॉलम ब गटात असणार आहे. भांडवली अर्थसंकल्प म्हणजे काय? गुंतवणुकीचा निर्णय. आपल्याला हा शब्द पूर्ण लिहायचा आहे. तिथे ब, अ किंवा 6वा असं आपल्याला तिथे लिहायचं नाही. गुंतवणुकीचा निर्णय. आता जे ब आहे स्थिर भांडवल, ह्याचं आपल्याला उत्तर लिहिताना हे सुद्धा आपल्याला उत्तर व्यवस्थित विचार करून लिहायचं आहे. स्थिर भांडवल कशामध्ये असतं? स्थिर मालमत्तेमध्ये. मग स्थिर भांडवलासमोर काय लिहिणार आहे तुम्ही उत्तर त्याचं? स्थिर मालमत्ता. तुम्हाला बोर्ड परीक्षेला हे 10च्या 10 पर्याय लिहिण्याची गरज नाही. तुम्ही फक्त अचूक उत्तर समोर लिहून द्यायचं आहे. आता खेळते भांडवल जो दिलेला आहे, तर खेळते भांडवलाचं उत्तर काय असणार आहे? तर एकूण चालू मालमत्ता. त्यामुळे खेळते भांडवलासमोर काय असणार आहे? एकूण चालू मालमत्ता. हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. आता भांडवल संरचना म्हणजे काय? भांडवल संरचनेचं उत्तर आपण बघताना ह्याचं उत्तर काय असणार आहे? विविध वित्त स्रोतांचे मिश्रण. भांडवल संरचनेसमोर काय लिहिणार आहे आपण? विविध शब्द यातले गाळायचे नाही आहेत. वित्त स्रोतांचे मिश्रण. आता अनेक वेळा काय होतं, इथे वस्तूंचे मिश्रणही दिलेले, त्यामुळे इथं कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं. त्यामुळे लिहिताना वाचताना व्यवस्थित वाचन करायचं आहे. विविध वित्त स्रोतांचे मिश्रण. शेवटचा पर्याय दिलेला आहे आपल्याला संस्थात्मक वित्त व्यवस्था. आता संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं उत्तर लिहिताना आपल्याला त्याचं उत्तर आपण बघणार आहे. भांडवल संपादन व त्याचा विनियोग हे त्याचं अचूक उत्तर आहे. संस्थात्मक वित्त व्यवस्था म्हणजे भांडवल संपादन व त्याचा विनियोग. वाक्य
शब्द पूर्ण करायचा आहे. भांडवल संपादन करणे म्हणजे मिळवणे व त्याचा विनियोग, विनियोगचा अर्थ होतो वापर. असं आपल्याला बोर्ड परीक्षेला अ गटामध्ये अ ब कडई आहे तसा गट येईल आणि ब गटामध्ये त्याची फक्त आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. हा झाला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब जोडायला हवा. पुढे आपण लिहिणार आहोत कचा आपण आता अभ्यास करणार आहोत. खालील प्रत्येक विधानासाठी एक शब्द किंवा शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा. इथे आपल्याला एकच शब्द लिहायचा आहे. त्याची व्याख्या वगैरे संकल्पना स्पष्ट करा वगैरे लिहायची नाहीये. वाक्य नीट वाचायचं. उत्तर आपल्याला बऱ्यापैकी त्यातच आपल्याला उत्तर मिळून जातं. नीट अचूक वाचलं की तुम्हाला उत्तराच्या जवळपास तुम्ही नक्कीच पोचणार आहात. कोणत्याही व्यवसाय कार्याच्या यशाचा निर्धारक. आता इथे काय असणार आहे, कोणताही व्यवसायाचं कार्य असलं की त्याला महत्त्वाचं असतं ते वित्त. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे, वित्त. वाक्य पूर्ण लिहायचं आणि उत्तरामध्ये तुम्ही काय लिहिणार आहे, वित्त. त्यालाही अंडरलाईन करायला विसरू नका. दुसरं आहे संस्थेकडे पुरेसे भांडवल असल्याची खात्री देणारा वित्त व्यवस्थापकाचा निर्णय. आता इथे मात्र तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. इथे तुमचं उत्तर आहे वित्तीय निश्चितीचा निर्णय. काय असणार इथे शब्द, वित्तीय निश्चितीचा निर्णय. इथे नीट लक्षात घ्या, वित्त गुंतवणूक आणि वित्त निश्चिती असते, त्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. उत्तर व्यवस्थित लिहायचे, वित्तीय निश्चितीचा निर्णय. तिसरा दिलेला आहे निधीचा यशस्वीरित्या उपयोग करण्याचा वित्तीय व्यवस्थापकाचा निर्णय. इथे तुमचं उत्तर असणार आहे वित्त गुंतवणुकीचा निर्णय. काय असणार आहे शब्द, वित्त गुंतवणुकीचा निर्णय. वाक्य पूर्ण लिहायचं आणि त्याचं उत्तर पुढे लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला अंडरलाईन करायचे आहे. चौथं दिलेलं आहे दीर्घ कालावधीसाठी वापरली जाणारी स्थिर मालमत्ता मिळविण्यासाठी या भांडवलाची आवश्यकता असते. आता दीर्घ शब्दावरून तुम्हाला लगेच कळालं असणार आहे ह्याचं उत्तर काय असणार आहे, स्थिर भांडवल. काय उत्तर असणार आहे त्याचं, स्थिर भांडवल. दीर्घ म्हटलं की स्थिर. पुढे चालू मालमत्तेची एकूण बेरीज. आपण फरकामध्ये किंवा अन्य अनेक मुद्द्यांमध्ये आपण ह्याचं उत्तर पाहिलेलं आहे. ह्याचं उत्तर काय असणार आहे, खेळते भांडवल. खेळते भांडवल. त्यानंतरनं 6 नंबरचा पॉईंट, चालू मालमत्तेचे चालू दायित्वावरील आधिक्य. ही सुद्धा व्याख्या कशाची होते, खेळते भांडवलाची. उत्तर त्याचं काय असणार आहे, खेळते भांडवल. 7 नंबर, कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतरित करण्याची प्रक्रिया. याला काय म्हणतो आपण, याचा जरा विचार करून बघा. कच्च्या मालाचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, उत्पादन चक्र. उत्पादन चक्र. अर्थव्यवस्थेतील तेजी व मंदीचे चक्र. हे आपण शिकलेलं आहोत. खेळत्या भांडवलाच्या आवश्यकतेवर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये ह्याचं उत्तर असणारे व्यवसाय चक्र किंवा त्याला बऱ्याच वेळा आपण व्यापारी चक्र सुद्धा म्हटलं जातं. व्यवसाय चक्र किंवा व्यापारी चक्र. एकूण भांडवलातील वेगवेगळ्या प्रतिभूतींचे गुणोत्तर. याला काय म्हणणार आहे आपण, भांडवल संरचना. भांडवल संरचना. आणि शेवटचा, वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत. आता वित्त पुरवठा करणारा अंतर्गत स्रोत कोणता असतो, प्रतिधारण नफा किंवा त्याला शब्द आहे संचयी नफा. प्रतिधारण नफा किंवा संचयी नफा म्हणजे काय, नफ्यातील राखून ठेवलेला हिस्सा जो कंपनीसाठी भांडवल म्हणून वापरला जातो. आता हे झालं आपलं क. तुम्हाला या क मधनं तुम्हाला एक फायदा होणार आहे की आपल्या व्याख्या अतिशय चांगल्या होणार आहेत. अतिशय कमी शब्दामध्ये अचूक व्याख्या आपल्याला या शब्दसमूहातून नक्कीच मिळणार आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत ड. ड मध्ये दिलेलं आहे खालील विधाने बरोबर की चूक ते लिहा. इथे आपल्याला लिहिताना कुठल्याही खाणाखुणा वगैरे करायच्या नाहीत. जे बरोबर शब्द दिलेला आहे, चूक शब्द दिलेला आहे, तो आपल्याला त्या वाक्यासमोर लिहायचा आहे. आता पहा, पहिलं काय दिलेलं आहे, वित्त हे पैसे व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी निगडीत आहे. आता नीट समजून घ्यायचं आहे की वित्त हे पैसे
व पैशाचे व्यवस्थापन यांच्याशी संबंधित आहे. हे बरोबर आहे. म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे आपलं? बरोबर. पुढे, प्रकल्प जर फायदेशीर असेल तरच व्यावसायिक संघटना त्याला हिरवा कंदील दाखविते. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय? जर हिरवा कंदील दाखवणे म्हणजे काय? की त्याला मंजुरी देणे. त्यामुळे हे विधान हे कसं आहे? बरोबर आहे. तिसरं वाक्य बघा, संस्थात्मक वित्त व्यवस्था विविध व्यावसायिक कार्यांमध्ये समन्वय साधते. आता समन्वय साधते हे सुद्धा बरोबर आहे. त्यामुळे हे उत्तर काय लिहिणार आहे पुढे त्याचं? बरोबर. स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल असे म्हणतात. स्थिर भांडवलाला अभिसरण भांडवल नाही म्हणत, तर खेळत्या भांडवलाला काय म्हणतात? अभिसरण. त्यामुळे हे विधान कसं आहे? चूक आहे. खेळते भांडवल व्यवसायामध्ये शक्यतो कायमस्वरूपी राहते. आता कायमस्वरूपी कोणतं भांडवल राहतं? स्थिर. त्यामुळे हे उत्तर कसं आहे? चूक आहे. व्यवसायात भाडेपट्टीच्या तत्वावर मालमत्ता संपादन केल्यास जास्त प्रमाणात निधीची आवश्यकता असते. आता व्यवसायात जर संपत्ती भाडेपट्टीवर घेतलेली असेल तर त्याला जास्त निधीची गरज नाही, त्याला कमी निधी लागतो. त्यामुळे हे विधान कसं आहे? चूक आहे. 7वा मुद्दा, चैनीच्या वस्तूंचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या व्यवसायास मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. चैनीच्या वस्तूंना नाही. जर वस्तू सेवा उद्योग असेल, उत्पादन उद्योग असेल तर तिथे मात्र जास्त भांडवलाची गरज असते. त्यामुळे 7वं सुद्धा इथे कसं घेणार आहे? इथे नीट समजून घ्या. 7वं, चैनीच्या वस्तूंचे उत्पादन व व्यापार करणाऱ्या व्यवसायास मोठ्या प्रमाणावर खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. चैनीच्या वस्तू आहेत त्यामुळे खेळतं भांडवले जास्त लागणार आहे, कारण इथे आपल्याला पाहतो ह्यांचं खरेदी विक्री दररोज होत नसते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? बरोबर. 7वं विधान काय दिलेलं आहे? बरोबर आहे. त्यानंतर 8 नंबरचं विधान आपण घेऊया. 8वं विधान, मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या कंपनीला अधिक खेळत्या भांडवलाची गरज असते. आता व्यवसाय कसा दिलेला आहे? मोठा दिलेला आहे व्यवसाय, त्यामुळं त्याला खेळत्या भांडवलाची गरजही जास्त असते. त्यामुळे विधान कसं आहे? ते बरोबर विधान आहे. पुढे, उदारमतवादी पतधोरणांमुळे बुडीत कर्जाची समस्या उद्भवते. जर आपण पाहतो वसुलीचं जर अटी कडक नसतील, उदार असतील तर मात्र बुडीत कर्ज नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे हे विधान कसं आहे? बरोबर आहे. आणि शेवटचं, वित्तीय संस्था व बँका व्यवसायाच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करतात. व्यवसायाला आवश्यक असणारे खेळतं भांडवले वित्तीय संस्थांकडून, बँकांकडून घेतलं जातं, म्हणून त्याला काय म्हणणार आहे? उत्तर हे बरोबर आहे. असं आपण आपला प्रश्न सोडवून झालेला आहे. आता आपण प्रश्न सोडवणार आहोत. गटात न बसणारा शब्द शोधा. आता तुम्हाला गटामध्ये 3 शब्द दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला एक शब्द ओळखायचा की जो या गटामध्ये त्याला मॅच होणारा नाही, बसणारा नाही आहे. जमीन व इमारत, यंत्रसामुग्री, रोख रक्कम. आता जमीन, इमारत आणि यंत्रसामुग्री ही स्थिर मालमत्ता आहे आणि फक्त काय झालेलं आहे इथे, रोख रक्कम जी आहे ती मात्र खेळत्या भांडवलामध्ये. त्यामुळे इथे कोणता शब्द गटात न बसणारा आहे? तर रोख रक्कम हा शब्द गटात न बसणारा आहे. पुढे, कर्जरोखे भांडवल, समूहक्क भाग भांडवल, अग्रहक्क भाग भांडवल. आता इथे पाहिलं आपण समूहक्क भाग भांडवल आणि अग्रहक्क भांडवल दोन्ही मालकीचे आहेत आणि कर्जरोखे भांडवल मात्र कसं आहे? कर्जाऊ आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? तर ह्याचं उत्तर असणार आहे कर्जरोखे भांडवल. तुम्हाला याचे सहज मार्क मिळून जातात. सोपं आहे. प्रकरण जर कळालं तर प्रत्येक शब्दांचा, प्रश्नांचा अर्थ कळतो आपल्याला. स्थिर भांडवल, भांडवल संरचना, खेळते भांडवल. आता आपण पाहतो व्यवसायामध्ये 2 प्रकारचे भांडवल लागतात, एक स्थिर आणि खेळते. इथे झाले भांडवल संरचना हा वेगळा घटक आलेला आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असणार आहे? भांडवल संरचना. अतिशय सोपा प्रश्न आहे. तुम्हाला याच्या अचूकपणे पूर्ण मार्क नक्कीच मिळतील. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. खालील विधाने पूर्ण करा. तुम्हाला इथे प्रश्नांचे जे उत्तरांचे पर्याय दिलेले नसतात. तुम्हाला हा पर्याय आपला अभ्यास करून, ओळणं वाचून, प्रकरण समजून घेऊन तुम्हाला याचं उत्तर लिहायचं आहे. त्यामध्ये आपण व्यवस्थितपणे प्रश्न वाचू आणि उत्तरं लिहूया. ह्याच्यामध्ये काय दिले बघा, भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रारंभिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच इथे कोण असणारे व्यक्ती, इथे कोण करणाऱ्या व्यक्तींचं व्यवस्थापन इथे नीट बघा परत. भांडवलाच्या आवश्यकतेचे प्रारंभिक नियोजन करणाऱ्या व्यक्ती म्हणजेच टिंब होय. इथे आपल्याला काय लिहायचं आहे?
कोण इथे व्यक्ती? वित्तीय व्यवस्थापक. वित्तीय व्यवस्थापक. वित्तीय व्यवस्थापक काय करतो? तर भांडवलाचं प्रारंभिक नियोजन करतो, ज्याला अंडरलाईन करायला विसरू नका. पुढे, जेव्हा अर्थव्यवस्थेत तेजी असते तेव्हा विक्रीतही तेजी असली की विक्रीत काय होणार आहे? वाढ होणार आहे, कारण तिथे खरेदी विक्रीचं प्रमाण वाढलेलं असतं. कच्च्या मालाचे तयार वस्तूमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजेच आताच आपण इथे पाहिलेले शब्दसमूहामध्ये त्याचा अर्थ काय होतो? उत्पादन चक्र. काय लिहिणार आहे? उत्पादन चक्र होय. अंडरलाईन करायला विसरायचं नाही. आणि शेवटी मंदीच्या काळात विक्रीमध्ये टिंबटिंब होते. इथे काय होणार आहे? विक्रीमध्ये घट होते. तेजीला वाढ होते म्हटल्यानंतर उलट मंदीच्या काळात काय होणार? त्याची घट होते. आता आपण ग बघणार आहोत. कंसातील अचूक पर्याय निवडा. जोड्या लावामध्ये ब गटामध्ये 10 उत्तरं होती, 5 बरोबर 5 चुकीची. तसं याच्यामध्ये नसणार आहे. याच्यामध्ये अ गटात जर 5 असतील, ब गटामध्ये उत्तर लिहिताना त्याच्या खाली जो कंस दिलेला आहे त्यामध्ये बरोबर 5च उत्तरं असणार आहेत. त्यामुळे इथे आपल्याला अगदी अचूकपणे उत्तरं लिहायची आहेत. एक, वित्तीय निश्चितीचा निर्णय. आता वित्तीय निश्चितीचा निर्णय लिहिताना आपल्याला पर्याय बघायचा आहे. भांडवल योग्य प्रमाणामध्ये असणे, पद्धतशीरपणे निधी तैनात करणे, स्थिर भांडवल, खेळते भांडवल, भांडवल संरचना. आता इथे लिहिताना आपल्याला नीट वाचून बघायचं आहे. वित्तीय निश्चितीचा निर्णय कोणतं उत्तर असणार आहे? भांडवल योग्य प्रमाणामध्ये असणे. मग ब गटामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे भांडवल योग्य प्रमाणात असणे. आता ब मध्ये आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. त्याचं उत्तर दिलेलं आहे दीर्घ कालावधी. आता दीर्घ कालावधीमध्ये काय करणार आहे आपण? इथे बघूया. स्थिर भांडवल हे दीर्घ कालावधीसाठी असतं. इथे काय लिहिणार आहे उत्तर आपण? स्थिर भांडवल. क, वित्त गुंतवणुकीचा निर्णय. आता वित्त गुंतवणुकीचा निर्णय म्हणजे काय? तर पद्धतशीरपणे निधी तैनात करणे. इथे आपल्याला उत्तर लिहायचं आहे पद्धतशीरपणे निधी तैनात म्हणजे उपलब्ध, तैनात करणे. आता पुढे दिलंय चौथं, अभिसरण. आता अभिसरण भांडवल म्हणजे कोणतं भांडवल? आपण पाहिलंय जेस्टनबर्गच्या मते खेळते भांडवल. काय उत्तर लिहिणार इथे? खेळते भांडवल. आणि शेवटचं, विविध वित्त स्रोतांचे मिश्रण म्हणजेच काय उत्तर असणार आहे? भांडवल संरचना. या व्हिडिओमध्ये आपण अ ते ग चे प्रश्न शिकलेलो आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ह पासून दीर्घोत्तरी प्रश्नांपर्यंत आपण अभ्यास करणार आहोत.